मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीन आणि नवीन कायदे होण्यापूर्वी व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थाच्या राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेचा आदर करीन. जय व्यसनमुक्ती. जय महाराष्ट्र. जय भारत. बरोबर आहे. रोज टीव्हीवर बघतो शब्द वापरावे लागतात. पण तरीही सर्वच या गोष्टी चालू असतात. ते अवैध म्हणजे सोडून बरेच गोष्टी लहान मुलांपासून मुलींपासून त्याच्याबरोबर हे पण सगळे तस्करी ज्या आहेत त्याच्याबरोबर जनजागृती करायची. आपण कमीत कमी 10 लोकांना सांगितलं होतं 250 लोकांना